काय हो तुम्हाला काय वाटतं जगात निस्वार्थ प्रेम करणारं कुठलं नातं असेल? मला तर आईचं आणि वडिलांचे हे दोनच नाते वाटतात की जगात निस्वार्थ प्रेम करत असतात. इतर नात्यात थोडा तरी स्वार्थ असेल, पण आई वडिलांचं असं नातं आहे की त्याच्यात कसलाच स्वार्थ नाही. ते आपले लेकरू असं नाही कुणी असो त्याच्यावर निस्वार्थी प्रेम असतं. बापा बापाला वाटतं कधी म्हणजे कुठलीही गोष्ट झाली तर पण आई बापाचं वेगळंच राहतं. आईच्या कुशीत झोपल्यानंतर सगळ्या चिंता टेन्शन दूर होतात आणि एकदम चांगली झोप लागते. आणि आई कशी दारातली पवित्र तुळस असल्यासारखं तुळशीकडं बघितल्यावर कसं मन शांत होतं, तसं आईला बघितल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता मिळते ना हो. आई आई हे शब्द जेव्हा देवाने आई हा शब्द तयार केला तेव्हा कसा बनवला असेल? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर हे दोन शब्द एकरूप करून आई हा शब्द तयार झालाय. आई ही नाव घेतानाच किती छान वाटतंय, किती भारी वाटते. आई या शब्दात किती माया आहे, किती गोडवा आहे. इतर शब्दात आहे का बघा तसा गोडवा. आई ही क आपली सावली असते, एक समजून सांगणारी असते, सर्वांना झाकून घेणारी असते. कुठलीही गोष्ट असली तर उघड्यावर कधीही करते का सांगा? लेकरू असो, कोणी असो, भेदभाव कधी करत नाही. तिला सगळी लेकरे सारखीच असतात. इतकं छान असतं ना हो आईचं नातं. सगळ्या नात्यात थोडा तरी स्वार्थ असतो. आणि आईला व लेकराचं नातं पण जरा वेगळंच असतं. लेकराला घरात आई दिसेना तर लेकराचा जीव कासावीस होतो ना. आईचा जीव ही लेकरासाठी कासावीस होतो ना, लेकरू दिसेना तर.